रामकृष्ण हरी. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. आनंद लहरी भाग 15. 14वा भाग आपला आनंद लहरीचा झाला. त्यानंतर मला वाटते मध्ये आपली 4-5 दिवसाची गॅप झाली. 4-5 दिवसानंतर आज आपण भेटतोय. तर ते कारण असं होतं की मला आपल्यासमोर येता आलं नाही. श्री क्षेत्र ओंकारेश्वर आणि श्री क्षेत्र उज्जैन, महाकाल, भगवान महाकाल आणि भगवान ओंकारेश्वर या ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी मी गेलो होतो. त्यामुळे मला गेली 5-6 दिवस तिकडे असल्या कारणाने आपल्यासमोर येता आलं नाही. मागच्या भागामध्ये आपण जे आनंद लहरीच्या 14व्या भागामध्ये चिंतन केलं तेव्हा जीवदशेमध्ये म्हणजे देहात असताना सुद्धा, देह पडायच्या अगोदर सुद्धा अनेक कर्म करताना जरी दिसत असलेले साधू, संन्यासी, महात्मे, सद्गुरू हे देहदृष्टीने जरी आपल्याला काहीतरी कर्म करताना दिसत असले तरी ते ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेले असतात. याचा विचार आपण केलाय. सद्गुरूचा महिमा वर्णन करताना आपण सद्गुरू जरी तुमच्या आमच्यासारखे दिसत असले तरी ते तुमच्या आमच्यासारखे नसून ब्रह्मस्वरूप असतात हा विचार आपण केला. त्यात मग जळा माझी जळ अर्पण करण्याचा विषय असो, ओंजळवर पाणी आहे ते बाहेर घेतलं म्हणजे ओंजळीत घेतलं, पुन्हा समुद्रात टाकलं, पाणी कुठे गेलं, किंवा लवण मिळविता जळे, मीठ आहे पाण्यापासून तयार झालेलं मीठ पुन्हा पाण्यात टाकलं ते जसं वापस घेता येत नाही, तसं ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला हा जीव सद्गुरू हे जीव म्हणून, देह म्हणून आपल्या समोर जरी असले तरी ते ब्रह्मस्वरूप असतात हा विचार झाला. आणि आपण 111व्या ओवीपर्यंत येऊन पोहोचलो होतो असं मला आठवते. काय नाथराय यावेळेस सद्गुरूचा महिमा सांगत असताना जसं जसं आनंद लहरी ग्रंथ समारोपाकडे चालला, नाथराय आणखी मोठ्या प्रमाणामध्ये तिची उकल करतात, सद्गुरूचं महत्व वर्णन करतात, सद्गुरूचं महात्म्य आपल्या पुढे वर्णन करतात. नाथराय म्हणतात, अहो नुसतं सद्गुरूचं भजन जरी केलं ना तरी जीवाचा उद्धार आहे. सद्गुरूच्या नावाचा जरी आपण जप केला महाराज तरीही उद्धार आहे. काय नाथरायांची ओवी सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. नाथराय असं म्हणतात, 112व्या क्रमांकाच्या 2-3 ओव्या वाचून दाखवतो आणि मग त्याचं चिंतन करू. 112व्या क्रमांकाची ओवी आहे, या लागी सद्गुरूचे भजन सर्वाहुनी वरिष्ठ जाण, अवतारादी कापण सद्गुरूशी शरण रे घावी. राम राम स्मरता घोष तेने तुटती भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास गुरुभक्तीस सादर. पूर्ण ब्रह्म श्रीकृष्णनाथ तोही मनवी गुरुभक्त, दुर्वास ऋषीशी सेवा करीत नित्य मुक्ता लागी. मुक्त पदा आले आता भय न धरी कर्म करिता, भोग भोगुनी अभोक्ता कर्मे अलिप्तता या लागी. असं 11 ते 15 क्रमांकाच्या ओवी म्हणतात. 111 ते 115 ओवी. काय नाथ महाराज म्हणतात, हे सर्व असल्यामुळं आतापर्यंत जे मी सद्गुरूचं महत्व आपल्याला सांगितलं, नाथराय म्हणतात त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतोय की या लागी सद्गुरूचे भजन. सद्गुरूचं जर आपण भजन केलं ते सर्वाहुनी वरिष्ठ जाणं ते सर्वश्रेष्ठ आहे. गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे महाराज. अवतारादी कापण सद्गुरूशी शरण रे गावे. अवतार संतांचा असो की अवतार देवाचा असो ते सुद्धा सद्गुरूला शरण जातात, ते सुद्धा गुरु करतात. त्याचा अर्थ गुरु सर्वात श्रेष्ठ आहे. आणि म्हणून गुरु सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे, सद्गुरू सर्वात श्रेष्ठ असल्यामुळे महाराज म्हणतात सर्वात श्रेष्ठ सर्वात वरिष्ठ काय असेल तर या लागी सद्गुरूचे भजन. सद्गुरूचं भजन हे सर्वात श्रेष्ठ आहे महाराज. माऊली ज्ञानोबांचं एक अभंग प्रसिद्ध आहे आपल्याला माहिती.
श्री गुरु सारिका असता पाठीराखा. आणखी माऊली ज्ञानोबरायांचा एक अभंग आहे. ज्ञानोबरा एका अभंगामध्ये असं म्हणतात, सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, हाय सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, दाविले निधान वैकुंठीचे, दाविले निधान वैकुंठीचे, दाविले निधान वैकुंठीचे, सद्गुरु सारिका सोयरा सज्जन, दाविले निधान वैकुंठीचे. आम्हाला जवळचा वाटणारा, जीवलग वाटणारा, आणि त्याहीपेक्षा सांगू, खरं हित ज्यात दडलाय त्या हिताचा विचार करून आम्हाला वैकुंठीचं निधान प्राप्त करून देणारे सद्गुरू आहेत. म्हणून नाथराय म्हणतात, या लागी सद्गुरूचे भजन, सर्वांनी वरिष्ठ जाण. सर्वांपेक्षा सद्गुरूचं भजन श्रेष्ठ आहे. हे बघा, देवाच्या भजनापेक्षा श्रेष्ठ आहे का? हो हो, देवाच्याही भजनापेक्षा श्रेष्ठ आहे महाराज. संत साधू हे देवापेक्षा श्रेष्ठच आहे ना. किती प्रमाण आपल्याला माहिती आहे. अहो, संतांची पूजा केली तर ते देवाला पावते. तुकोबारांचं प्रमाण आहे की नाही? तुका म्हणे देवा, तुका म्हणे देवा, त्यांची केला पावे सेवा, त्यांची केला पावे सेवा, ज्यांचा आवडता देव. तुका म्हणे देवा, त्यांची केला पावे सेवा. सद्गुरूंची सेवा केली, संतांची सेवा केली तर ते देवाला पावतील. अनेक ठिकाणी महाराज वर्णन आहे. एवढंच काय, महाराज तर म्हणतात, देवाची पूजा करताना सद्गुरू आले ना, संत आले ना, तर देव बाजूला करा आणि त्यांची पूजा करा. देव सारा वापरते, संत पूजावे आरते. किती प्रमाणात महाराज. संत हे देवापेक्षा श्रेष्ठ, सद्गुरू हे देवापेक्षा श्रेष्ठ आहे. देवाला बाजूला करावं आणि संतांचं पूजन करावं, कारण ते देवाच्या लाडके आहेत ना हो महाराज. भगवान म्हणतात ते मला आवडतात. जे भक्त मला आवडतात त्यांची तुम्ही पूजा केली तर माझी पूजा केल्यासारखं होते, असं भगवान स्वतः सांगतात. म्हणून नाथराय इथे असं म्हणतात, या लागी सद्गुरूचे भजन, सर्वांनी वरिष्ठ जाण. सर्वात श्रेष्ठ असं सद्गुरूचं भजन आहे. सद्गुरूच्या भजनाशिवाय दुसरं कुठलंच श्रेष्ठ साधन नाही महाराज. संत जर घरामध्ये आले ना, आपण पूजा करत असलो तर मी सांगितलं पहिले, त्यांची पूजा करावी. घाली संत अशी आसनी, त्यांना आसन घालावं. पूजा करी काया वाचा म्हणी, त्यांची पूजा केली पाहिजे महाराज. निंदा तर करूच नाही. मी मागच्या भागात 2-4 भागा अगोदर बोललो होतो, संत निंदा ज्याचे घरी नवे घरते, यमपुरी त्याच्या पापा नाही कुठा, संगेजना होय पिढा. म्हणून सद्गुरूचं भजन सर्वात श्रेष्ठ आहे. नाथराय म्हणतात त्याप्रमाणे, या लागी सद्गुरूचे भजन, सर्वांनी श्रेष्ठ जाण. अनेक ठिकाणी सद्गुरूचं वर्णन करताना अनेक प्रमाण आले. आपल्या परिचयाचं प्रमाण आहे. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझन, अनाथाच्या नाथा तुझन मो, अनाथाच्या नाथा तुझन. सद्गुरु ओंकार स्वरूप आहेत, सद्गुरु समर्थ आहेत. जगतामध्ये समर्थ दोनच आहेत तुम्हाला सांगतो. एक तर देव समर्थ आहे आणि दुसरे संत म्हणजे सद्गुरु समर्थ आहेत. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, आहे की नाही अभंग? ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, किंवा सत्यसंकल्पाचा दाता नारायण. अर्थात भगवान समर्थ आहे. रामचंद्र प्रभू जय जय रघुवीर समर्थ म्हणतो की नाही, तसं सद्गुरु समर्थ आहेत. महाराज म्हणतात, ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था, अनाथाच्या नाथा तुझं नमो. का? इथे सद्गुरु ओंकार स्वरूप आहे आणि म्हणून त्या सद्गुरूचं भजन करावं. नाथराय म्हणतात, या लागे सद्गुरूचे भजन, सर्वांनी वरिष्ठ जाण. अवताराधिका आपण सद्गुरू सद्गुरूशी शरण रेखावी.
एक नाथमातांचंच प्रमाण सांगतो आणि पुढे चालतो. नाथराय असं म्हणतात, एका जनार्दनी पूजा देवभक्त नाही दूजा, एका जनार्दनी पूजा देवभक्त नाही दूजा, अवघाची सद्गुरु राजा होनी ठेला, अवघाची सद्गुरु राजा होनी ठेला, एका जनार्दनी पूजा देव भक्त नाही तुझा, अवघाची सद्गुरु राजा होनी ठेला. महाराज म्हणतात, देव हा सुद्धा आमचा सद्गुरू नव्हे, सद्गुरूच आमचा देव. आणि बरेचदा आपल्याला माहिती आहे, हा पांडुरंग परमात्माच आमचा देव होतो आणि तोच गुरु होतो. आपणची देव होय गुरु, आपणची देव होय गुरु. म्हणून सद्गुरू हे आमचे देव आहेत. नाथराय म्हणतात, म्हणून या लागी सद्गुरूचे भजन, सर्वावने वरिष्ठ जाण, अवताराधिक आपण सद्गुरूशी शरण रिघावे. गंमत अशी आहे, मी जसं सांगून गेलो, प्रत्येकाने सद्गुरूला शरण गेलं पाहिजे, प्रत्येकाने गुरु केला पाहिजे. अहो, तुम्ही आम्ही कुठं लावलात? तुम्ही आम्ही कुठं लावलात? ज्या देवाचं नाव घेतल्यानं आपला उद्धार होतो असं आपण म्हणतो. नव्हे म्हणतो म्हणजे काय आहेच ना. राम 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 असं जर वर्णन केलं महाराज तर उद्धार होतो की नाही? अहो, त्या वाल्या कोळ्याला राम राम म्हणता आलं नाही, त्यांनी मरा 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 म्हणून राम राम या तोंडात आलं. काय झालं? वाल्याचा वाल्मिकी झाला. वाल्मिक किंकर वंद्य केला, आहे की नाही? अनेक प्रमाण आहे, आपल्याला माहिती आहे. ब्रह्महत्या राशी पातके अपार, वाल्मिक किंकर वंद्य केला. कशामुळे? राम 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 म्हटल्यामुळे. पण एक सांगू का, ज्या रामनामानं सुद्धा आपल्याला नवे जे रामनाम घेतल्यानं आपण मुक्त होतो, आपल्याला मोक्ष प्राप्त होते, आपण ब्रह्मरूप होतो, आपलं जन्म मरण खुंटे, ते रामनाम घ्यायला आपल्याला संत महात्मे सांगतात. आपल्याला माहिती आहे, जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम, धराची नेम हरणीशी, आहे ना, अनेक प्रमाणामध्ये आहे ना. किंवा नामधरा कंठी विठोबाचे, किंवा नाम विठोबाचे गायन मी वाचे. राम कृष्ण हरी हे नामस्मरण करा आपण म्हणतो ना. अहो, ज्या रामनामाचा जप केल्यानं अगणित असं पुण्य मिळते आपल्याला माहिती आहे. ते राम सुद्धा अवतार घेऊन जेव्हा तुमच्या आमच्यासारखे अवतार घेऊन जन्माला आल्याचं दाखवतात, जे देहदृष्टीने ते वावरतात, जे तुमच्या आमच्यासारखे दिसत होते, ते राम भगवान असून सुद्धा, समर्थ असून सुद्धा, त्यांनी सुद्धा गुरु करावं, त्यांनी सुद्धा गुरुला शरण जावं. यावरून आपल्या लक्षात येते की श्री गुरूंचा महिमा काय असतो. अहो, देवाला सुद्धा सद्गुरूला शरण जावं लागतं. म्हणून नाथरायांनी दुसरी ओवी घातली. नाथराय म्हणतात, राम राम स्मरता घोष, तेने तुटती भवपाश, तोही शरण श्री वशिष्ठास, गुरु भक्तीचं सादर. प्रभू रामचंद्राचं उदाहरण देऊन नाथरायांनी ते सांगितलं, ज्या रामनामाच्या नित्य घोषाने, ज्याच्या नामघोषाने जीवाचे पाश तुटतात महाराज, ज्याने मोक्ष प्राप्त होतो, ज्याने जन्ममरण खुंटे, अशा रामनामाचा जप केल्याचं जे पुण्य आहे ना, ज्याचा जो महिमा आहे, तो राम सुद्धा वशिष्ठा शरण जातो, म्हणजे सद्गुरूला शरण जातो. म्हणजे सद्गुरूचं महात्म्य किती आहे? नाथराय तेच सांगतात, या लागी सद्गुरूचे भजन, सर्वावनी वरिष्ठ जाण. अवताराला आलेले देव कुठल्या तरी सद्गुरूला शरण जातात आणि त्यांची सेवा करतात. याचे अनेक पुरावे आपल्याला मिळतील. राम राम स्मरता घोष, तेने तुटती भवपाश, तोही शरण से वशिष्ठास, गुरुभक्ती स सादर. रामावतारामध्ये तसं आहे का? नाही 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 नाही.
पूर्ण अवतार जो आहे ना, पूर्ण ब्रह्म अवतार भगवान श्रीकृष्णाचा, भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सद्गुरू करावे लागलेत. दुर्वासांची सेवा केली, सांदीपनीच्या आश्रमामध्ये जाऊन भगवान श्रीकृष्णाने शिक्षण घेतले की नाही. आता तुम्हाला सांगितलं मी 4-5 दिवस उज्जैनला गेलो होतो. उज्जैनला आणि आपल्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं. उज्जैनला सांदीपनी महाराजांचा, महर्षी सांदीपनी ऋषी आश्रम आहे. पुसटची मला कल्पना होती भगवान श्रीकृष्णांचे गुरु सांदीपनी आहे, पण तिथे मी बघितलं उज्जैनच्या पवित्र पुण्यभूमीमध्ये ज्योतिर्लिंग आहे, महाकालाचं तिथे दर्शन आहे. सर्व जरी असलं तरी भगवान श्रीकृष्णाने शिक्षण कुठे घेतलं तर उज्जैनला घेतलं, संदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये. मी का सांगतोय माहिती आहे का? अरे नुकताच मी जाऊन आलो त्याच्यामुळे सांगतोय. भगवान श्रीकृष्ण जो अनंत ब्रह्मांड ज्याच्या उदरामध्ये आहे, जो सर्व शक्तिमान, सर्व बलवान, सर्व योग याग सर्व जाणणारा, युक्त्या जाणणारा, नवे नवे काळावर ज्याची सत्ता आहे, असा भगवान परमात्मा ज्याने हे विश्व निर्माण केलं, तो सुद्धा शिकायला गुरुकडे जातो. महाराज काय सांगावं. भगवान श्रीकृष्णाने महर्षी सांदीपनीच्या आश्रमामध्ये त्या ठिकाणी 64 कला 14 विद्याचं शिक्षण घेतलं. आपण कधी उज्जैनला गेला तर सांदीपनी आश्रमाला जाऊ नये. बरेचदा काय आहे, लोक महाकाळचं दर्शन घेतलं की निघून येतात. पुरातन गोष्टी आहेत, बघितल्या पाहिजे. काय त्यातून काय आपल्या लक्षात येईल. तिथे सर्व लावलाय बघा, 64 कला कुठल्या, 14 गुण, 64 कला. भगवान कृष्णाला, भगवान बलरामाला, सुदामाला सांदीपनी ऋषीने शिकवल्या. त्याचं वर्णन आहे तिथे दिलेलं आहे. सर्व प्रकारच्या कला शिकवल्या महाराज. काय सांगावं. वेद शास्त्र पुराण याचं शिकवलं, राजकारण शिकवलं, समाजकारण शिकवलं, युद्धकला शिकवली, पाककला कुठलीच कला अशी नाही जी शिकवली नाही महाराज. काय सांगावं. मी का सांगतोय, जो विश्वाचा निर्मिता असलेला भगवान, तो सुद्धा अवताराला आल्यावर सद्गुरूला शरण जातो, सद्गुरूची सेवा करतो. आपण रामाचं उदाहरण बघितलं, वशिष्ठाला शरण गेले. श्रीकृष्णाचं उदाहरण बघितलं, संदीपान ऋषीला शरण गेले आणि इतर ऋषीची सुद्धा सेवा केल्याचं आपल्याला दिसते. केली की नाही. विश्वामित्रांची रामरायाने सेवा केली, इकडे दुर्वास ऋषीची आपल्या भगवान श्रीकृष्णाने सेवा केली. महाराज वर्णन करतात ना, पूर्ण ब्रह्म श्रीकृष्ण आता तोही म्हणवी गुरुभक्त दुर्वास ऋषीची सेवा करीत नित्य मुक्ती लागी. आता देवाधिकाचे अवतार जर सद्गुरूला शरण जात असतील, त्यांची पूजा करत असतील, त्यांची सेवा करत असतील, तर तुम्ही आम्ही करायला हवी की नाही. महाराज म्हणतात, अरे श्री गुरु शिवाय गुरुची पूजा हीच ईश्वर पूजा आहे, असं अनेक ठिकाणी आलाय. गुरुनामासम अनेक नाही मंत्र, सांगता ती शास्त्र मानुभाव, सांगता ती शास्त्र महानुभाव, सांगता ती शास्त्र महानुभाव. गुरुनामाविन म्हणजे गुरुच्या नामस्मरणाशिवाय, सद्गुरूच्या भजनाशिवाय दुसरं कुठलंही साधन नाही. महाराज म्हणतात, गुरुनामासम अनेक नाही मंत्र, सांगताई शास्त्र महानुभाव. सर्व महानुभावांनी, शास्त्रांनी हेच सांगितलं महाराज की श्री गुरुला शरण गेलं पाहिजे. पुढची ओवी अशी आहे, 15व्या क्रमांकाची ओवी, म्हणजे 115व्या क्रमांकाची. मुक्तपदावाले ह्याता भयनधरी कर्म करता, भोग भोग भोगता कर्मे करून याले तदा ह्याला तेच वर्णन आहे. सद्गुरूला शरण गेलं तर मुक्त व्हाल, मुक्त पद हातात येईल. म्हणजे याच देहामध्ये याची देही याची डोळा, भोगू सुखाचा सोहळा. मृत्यू लोकात असताना सुद्धा, जीवन जगत असताना सुद्धा जीवन मुक्त व्हाल, मुक्त पद हातात येईल. कशाने? सद्गुरूच्या कृपेने. म्हणून भयानधरी कर्म करता, आणि मग कर्म करता म्हणे आम्ही सद्गुरूला शरण गेलो, अजून मेलो नाही, जिवंत आहे. जिवंत आहात, पण तुम्हाला कर्माचा कुठलाही त्या ठिकाणी पाप पुण्याचे तुम्ही भागीदार होणार नाही.
प्रकारे तुम्ही मुक्त पदाचे अधिकारी झालात, मुक्त पदाला प्राप्त झाला. का? सद्गुरूला शरण गेला म्हणून. भोग भोगून या भोगता, कर्मे करून अलिप्तता, या लागी कर्म जरी करत असलं तरी अलिप्त कमळ जळी जैसे, याप्रमाणे आपलं कर्म चालू असेल. आपल्याला कर्माचं पाप पुण्य काहीच लागत नाही. ब्रह्मपदाचा अधिकारी म्हणून विश्वाते उद्धरी, स्मरण माटे दुरिते हरी, तो श्री हरी गुरुभक्त. काय? तो श्री हरी गुरुभक्त. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन करताना, रामरायाचं वर्णन करताना नाथराय म्हणतात ते गुरुभक्त आहेत, ब्रह्मपदाचे अधिकारी आहेत. तुम्हा आम्हाला तुमचा आमचा उद्धार करून त्यांच्या स्वरूपाला प्राप्त करून घेण्यासाठी हजारो कल्प गेले तरी जी प्राप्त होऊ शकत नाही ते सद्गुरूच्या कृपेने प्राप्त होऊ शकते. महाराज म्हणतात म्हणून विश्वाते उद्धरी, विश्वाचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे गुरु या ठिकाणी येत असतात. का हो? त्या वाल्या कोळ्याचा उद्धार करायसाठी नारद मुनी तिथे गेले. आपल्याला कथा माहितीये. नारद मुनीला काय दृष्टाजवळ जायची आवश्यकता होती का? चांगले लोक नव्हते का जगतामध्ये? वाल्या कोळ्याने बोलावलं होतं का नारद मुनीला? नाही ना. पण त्याचाही उद्धार व्हावा, ही संत भावना, ही सद्गुरू भावना, ही चांगली भावना, ही शुभेच्छा ज्यांच्या मनात निर्माण होते ना, ते सद्गुरू असतात. महाराज म्हणतात ना की सकळांचा उद्धार करण्यासाठी नव्हे, दुरितांचाही उद्धार व्हावा, चांगल्याचाच नाही वाईटाचाही उद्धार झाला पाहिजे, ही भावना संतांची साधूंची असते. म्हणून सद्गुरू तिथे त्या ठिकाणी बघत नाही, त्याच्या उद्धारासाठी समोर येतात. आणि मग एकदा का सद्गुरूला शरण गेला की मग काळजी करण्याचं कारण नाही. महाराज वर्णन करतात 117व्या ओळीमध्ये, जैशी कासवाशी उत्पत्ती, गर्भांध झाली संतती, ती चक्षुणी वाढती. हे कल्पांती घडेना. कासव आपल्याला माहिती आहे ना, कासव, कासवी, कासवाचे पिलं. असं म्हणतात कासव आपल्या लहान मुलाला दूध पाजत नाही, असं म्हणतात. आता ते सायन्स काय म्हणते, मी सायन्समध्ये पण असं, विज्ञानामध्ये पण असं ऐकलंय की कासव दूध वगैरे काही नसते कासवींना. का हो? मग ते पिलू जगते कसं? ते पिलू वाढते कसं? त्याचं पालन पोषण होते कसं? तर असं सांगितलं जातं का कासवीन फक्त आपल्या डोळ्याने त्या बालकाकडे, तिच्या पिलाकडे पाहते आणि फक्त चक्षुणी म्हणजे डोळ्याच्या नजरेने त्याची भूक त्या ठिकाणी शमते. अर्थात महाराजांनी वर्णन केलंय ते, जैशी कासवाची उत्पत्ती गर्भांध झाली संतती चक्षुण. हे कल्पांतीकडे ना, म्हणजे कासव गर्भांध असू शकत नाही, कासवी आंधळी असू शकत नाही. आंधळी झाली तर वाढणार कशी मुलं? तसं सद्गुरूची कृपा झाली तर आपलं दुरीत त्या ठिकाणी राहत नाही, आपलं पाप राहत नाही, आपल्याला जन्म मृत्यूचं भय राहत नाही. महाराज 118व्या ओळीमध्ये सांगतात, मी पहिल्या ओळीमध्ये, म्हणजे महाराज म्हणतात मी पहिल्या ओळीपासूनच, पण इथे आजच्या प्रवचनाचा विषय जिथून आपण चालू केला त्या 12व्या ओळीमध्ये सांगितलं, या लागी सद्गुरूचे भजन सर्वावनी वरिष्ठ जाणे, हे वरिष्ठ आहे. सद्गुरूचं भजन मोठं आहे. का? हे शेवटच्या, म्हणजे आजच्या प्रवचनाच्या शेवटच्या, म्हणजे 118व्या ओळीमध्ये असं दिसते, तैसे सद्गुरु कृपेविन पावले मोक्षाचे सदन, भूत भविष्य वर्तमान ऐकले नाही जने कोटी. नाथराय म्हणतात सद्गुरूच्या कृपेशिवाय मोक्ष प्राप्त झाला, मोक्षाचं सदन त्याला प्राप्त झालं असं भूतकाळातही घडलं नाही, वर्तमान काळातही घडणार नाही, आणि भविष्य घडत नाही, आणि भविष्य काळातही घडणार नाही. भूते भविष्य वर्तमान ऐकले नाही जने कोठे. नाथराय म्हणतात मी कुठेही ऐकलं नाही. ही सद्गुरु कृपेशिवाय उद्धार शक्य आहे. अर्थात याचा अर्थ, याचा सारांश, याचा मजेदार्थ, याचा भावार्थ एक आणि एकच आहे. सद्गुरूचं भजन जरुरी आहे, सद्गुरूला शरण जाणं जरुरी आहे. नाथरायांनी या 112 ते 118 या ओवीमध्ये जो उलगडा, जी ओवी आपल्यासमोर ठेवली, त्या ओव्यांचं थोडंफार आपण चिंतन केलं.
सारांश रूपानं सद्गुरूचं भजन महत्वाचं आहे, ते सर्वात श्रेष्ठ आहे. सद्गुरूच्या भजनाच्या शिवाय वैकुंठ मोक्ष मुक्ती काहीही मिळणार नाही, असा याचा अर्थ आहे. आजची झालेली सेवा नाथरायांच्या चरणी अर्पण करू. आज इथेच थांबू. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. एकदा नाथांचं भजन. श्री भानुदास श्री एकनाथ, 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 श्री भानुदास श्री एकनाथ. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय.